जळगावात लाडकी बहीण योजनेतील गोंधळ आता समोर आलाय। बँक खातं नसलेल्या महिलांनाही पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाय। लाडकी बहिणींना नुसतेच पैसे जमा झाल्याचे मेसेज आलेत। बँक खातं नसताना मेसेज आल्यानं आता महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतंय। बँक खातं एका बँकेचा मेसेज भलत्याच बँकेचा असं सध्या पाहायला मिळतंय। दरम्यान याबाबत महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। महाराष्ट्र राज्याची सर्वात लाडकी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। या लाडक्या बहिणी योजनेच्या कमी वेळात खूप मोठा प्रचार झाला आणि सगळ्या लाडक्या बहिणींनी याच्यामध्ये अर्ज केलेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या या माध्यमातून मुख्यमंत्री जळगावमध्ये नुकतेच येऊन गेले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोषणा देखील केली होती की रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यात पैसे पडतील। पैसे देखील पडलेत। काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे पडलेत तर काही महिलांना फक्त मेसेज आलेत। असं एक नवीन प्रकार समोर आलेला आहे। आपण आहोत जळगावमध्ये। जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील ही घटना आहे। आपण काही महिलांशी यावर बातचीत करूया की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पडलेत का। काय सांगणार ताई, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पडलेत का? मुख्यमंत्र्यांनी जी योजना अंमलात आणली होती तर ते आमच्या अकाउंटला मिळाले पैसे दोन दिवस अगोदरच मिळाले पैसे। तो मोबाईल नंबर नवीन आहे तो कुठल्या बँकेत तुम्ही लिंक केला आहे का? नाही, कुठल्याच बँकेत। त्याच्यावर काय मेसेज आलेला आहे? असंच म्हणजे मुख्यमंत्री 3000 रुपये अकाउंटवर आले असं, पण आमचं बडोदा बँकेत खातं नाहीच आहे। मी कनी इंडियन ओरिजिन बँकेचा दिलेला होता बँकेची झेरॉक्स आणि मला बडोदा बँकेचा आलेला आहे मेसेज 3000 रुपये, पण मी इथं दिलेलं नव्हतं। हे मग त्या बँकेत तुमचं स्वतःचं खातं आहे का? माझं खातं नाहीच आहे त्या बँकेला। तुम्ही तपास केला? मी स्वतः खोललेलं नाहीये खातं, तर मी कसं काय म्हणणार मी खोललेलं आहे बुवा असं तिथं। तरी तुम्हाला तो मेसेज आलेला तो आहे? मला मेसेज आलेला आहे। अकाउंटला पैसे आलेले नाही। हा। या मोबाईल नवीनच घेतलेला आहे, मात्र त्या बँकेच्या कुठल्याही बँकेच्या खात्यात त्याचा लिंक नसून सुद्धा त्या मोबाईलवर देखील मेसेज या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। तर कुठेतरी फसवणूक होते आहे का? महिलांची दिशाभूल होते आहे का? असा अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आता निर्माण होत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।